नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 25 एप्रिल 2025 आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत। मित्रांनो, कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा वाढ झाली आणि ही वाढ असं वाटतं की आता कायम राहू शकते आणि बाजारभाव एक उच्चांकी दरावर पोहोचू शकतो। आज जवळजवळ सगळीकडेच रेट जे आहेत हे वाढलेले, प्रत्येक राज्यामध्ये आज रेटची वाढ झाली। तर जाणून घेऊयात कोणत्या राज्यामध्ये किती रुपयांनी दर वाढलेत आणि याचा लोकल मार्केटवर काय परिणाम होणार आहे आणि काय बाजारभाव असणार आहे। तर मित्रांनो, कापूस बाजारभाव जाणून घेण्याबरोबर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आज आहे 25 एप्रिल आणि 29 मध्ये आजचं जे मार्केट आहे हे 55,000 रुपये एवढं झालेलं आहे। कालचं जर मार्केट तुम्ही पाहिलं तर 54,900 रुपये एवढं मार्केट होतं, जे आज 55,000 झाले, म्हणजे 100 रुपयांनी इथं वाढ झाली। तर 100 रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्याला बाजारपेठेमध्ये काही फरक पाहायला मिळणार आहे का? तर स्थानिक बाजारपेठेमध्ये तर 100 रुपये जर वाढला तर फरक जास्त काही होत नाही, परंतु जिनिंग किंवा वायदे बाजार ज्या ठिकाणी होतात किंवा सौदे बाजार ज्याला आपण म्हणतो जे होतात, तर त्या ठिकाणी मात्र रेट वाढतो। तर जिथं तुम्हाला 800-900 पर्यंत पाहायला मिळत होतं ते 9,000 प्लस हा आपल्याला आता कन्फर्म रेट होऊन जातोय। त्यामुळं आपल्याला 9,000, 9,100, 9,200 एवढ्यापर्यंत दर पाहायला मिळू शकतो, जर कॉटनमध्ये मॉइश्चर नसेल तर। आता शक्यतो ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे तर त्यांचा मॉइश्चर नसणारच आहे, त्यामुळे त्यांना 9,000 किंवा 9,000 पेक्षा जास्त दर हा मिळून जाईल। आता इतर राज्यांमध्ये सुद्धा बाजारभाव वाढले, तर ते कशा प्रमाणात आहेत? तर राजस्थान जर तुम्ही पाहिलं तर 54,900 रुपये एवढा दर कालचा होता, तो आज 400 रुपयांनी वाढून 55,300 एवढा झालाय। त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 54,900 जो दर होता तो आज 55,000 रुपये झालाय। कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा हा सुद्धा 55,000 झाला। त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये आज 200 रुपयांनी दर वाढून 54,500च्या ऐवजी 54,700 रुपये एवढा दर आजच्या दिवशी झालाय। आणि अजूनही बाजारभाव वाढत आहेत, त्यामुळं शक्यतो ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांनी आता काळजी घ्या आणि जसं जसं कापूस बाजार वाढतोय तसं तसं आपला कापूस विक्री करू शकता। कितीपर्यंत मार्केट जाईल याची शक्यता अजूनही वर्तवता येत नाही, परंतु ज्या प्रमाणात मार्केट चालू आहे त्या प्रमाणात तर अजून 400-500 रुपये वाढ होऊ शकते, परंतु ती वाढ म्हणजे पूर्ण 100% नाहीये, त्याच्यामध्ये वाढ येऊ शकते किंवा कमतरताही येऊ शकते। त्यामुळं भाव चांगला आहे, जर विक्री करायचं असेल तर विक्री करून घ्या आणि आपलं होणार नुकसान टाळा। आणि अशाच कापूस बाजार भावाच्या व्हिडिओसाठी आज आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।